नमस्कार मित्रांनो, आरोही शेतकरी यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहे. मार्च महिना चालू आहे आणि इथं पाहू शकता की आमच्या सोनावळे आणि परिसरातील हे डोंगरदऱ्याचं सह्याद्रीच्या रांग. इथं सोनावळ्यापासून बोरडवाडीपासून जर पाहिलं आमच्या आश्रमशाळेपर्यंत तर कुठेही डोंगराला आग लावलेली नाही. डोंगराला आग का लावतात? काही शेतकऱ्यांचा असं समज आहे या ठिकाणी या डोंगरावरचे काही वन्य प्राणी येतात, आपल्या शेतीचे नुकसान करतात. हे बरोबर मान्य आहे, पण त्यासाठी आपण आपल्या जे सह्याद्रीचं रांग आहे त्यांचं आपण आग लावणे हे योग्य नाही. कारण या परिसरात जर पाहिलं जी आजूबाजूची जी गावं आहेत त्या ठिकाणी बिवाडी असते, ते शिवले असेल इथं बघा जवळ झूम करून दाखव. पूर्ण या गावांच्या शेजारी जे डोंगर आहे हे पूर्ण आगीच्या भस्मात पूर्ण डोंगर जळून गेलेले आहे. नुसतं डोंगरच जळालेले नाही, परंतु या ठिकाणी जे राहणारे वन्य प्राणी आहेत त्यांचं मात्र पूर्ण आयुष्य या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे. या आमच्या परिसरामध्ये जे म्हणजे माजी सैनिक रमेशजी खरमाळे साहेब यांचा विचाराचा वसा आणि वारसा घेऊन आमची ते सैराट टीम होती, त्यामध्ये ज्या अध्यक्ष होते विशाल बोराडे, त्यांच्या खरं तर सैराट टीमने ते जंगल वाचवण्याचं काम केलं. गेल्या 10-12 वर्षापासून माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी कुठेही आग लागली नाही. हे मुलं जरी कामानिमित्ताने बाहेरगावी असतील, कुठे शिक्षणासाठी असतील, तरीच त्यांच्याबरोबर त्यांचे असणारे त्यांचे वडीलधारे असतील किंवा काही गायके मंडळी असतील, खरंच त्यांनी हे जंगल वाचवण्याचं ते जरी इथं या ठिकाणी नसतील, पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी कामानिमित्ताने बाहेर गेले असतील, तरी जंगल वाचवण्याचं काम मात्र त्याच्या पाठीमागे इथली आमची मंडळी किंवा मुलं करत असतात. आणि खरंच इथं जंगल वाचलं गेलं. आता आम्ही शेती करतोय बघा, इथं संपूर्ण जर पाहिलं इथं वाल घेवडे, पावटे, लसके घेवडे, तांब्याची झाडे, गहू बाजरी आहे. वन्य प्राणी या ठिकाणी येतात, पण त्या ठिकाणी काहीतरी आपण उपाययोजना केली पाहिजे. आता हवा आलीवरती हातानं तड वाजत राहतो. मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की आपण इथं बाटल्याचा प्रयोग केला आहे, किंवा कमीत कमी तिथं आवाज होऊन इथं वन्य प्राण्यांचा आपल्याला त्रास सहन करावा नाही लागला. पण यासाठी आपण काय जंगलाला आग लावून आपण नुकसान करायचं? कारण आज जर जंगलाला आग जर लावली गेली तर पुढच्या पिढीला हे भवितव्य खूप अवघड आहे. कारण झाडी जर नसती तर पाऊसच पडणार नाही. हे आता मी सांगायची काही वेगळी गरज नाही, परंतु असं नका समजू शेतकऱ्यांनो की त्या वन्य प्राण्यांचं जीवन उद्ध्वस्त करून आपण मोठा होऊ. त्या चुकीच्या गोष्टी आपण सोडून द्या. काहीतरी उपाययोजना करा, काही कंपाऊंड करा, किंवा काय असे काहीतरी छोटे छोटे आवाज करणारे यंत्रणा लावा. याच्यामुळे तरी हे वन्य प्राणी आपल्या शेतामध्ये येणार नाही. पण वन्य प्राणीच फक्त काय येणार आहे तुमच्या वन्य प्राणी? सांबर, बेकर हेच. पण बाकीच्या जंगलाला आग लावल्यामुळे अनेक वन्य प्राण्यांचा जीव गमावा लागतोय. अनेक व्हिडिओच्या माध्यमातून किंवा याच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल, किंवा पक्ष्यांचे घरटे उद्ध्वस्त होतात. त्यांची जे छोटी छोटी अंडे असतात किंवा पक्ष्यांचे काही त्यांची वन्य प्राण्यांची काही पक्ष्यांचे पिल्लं असतात, त्यांचा जीव मात्र पूर्ण उद्ध्वस्त झालेला असतो. यासाठी खरंच जंगलाकडे पाहिलं का सैराट टीमची आठवण येते. कारण त्यांचा व्हिडिओ नेहमीच आपण आपल्या माध्यमातून पाहिला असेल. लहान होते तेव्हापासून त्यांनी विचाराचा वसा आणि वारसा घेऊन जंगल वाचवण्याचं काम केलं. आणि त्यानंतर सुद्धा त्यांचे वडीलधारे किंवा असतील किंवा इथली मंडळी जी असतील त्यांनी सुद्धा यापुढे असेच प्रयत्न करा.
जंगल वाचवा. यासाठी आपल्याला आपली जनावरांचंही पण चाऱ्या पाण्याचं भागणार आहे. धन्यवाद.